राज्यभरातील सर्व शाळा उद्या सुरू राहणार. शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापणार. मुख्याध्यापक मंडळाच्या प्रस्तावित संपाविरोधात शिक्षण विभागाचा कठोर इशारा. मुंबई पालिकेत शिवसेना उभाटा काँग्रेससोबत आघाडी करणार. आघाडीबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीत खरगेंसोबत बैठक होणार. सूत्रांची माहिती. तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांना नितेश राणेंचा सवाल. नितेश राणे वातावरण खराब करतायत. संजय शिरसाटांसह विरोधकांचा हल्लाबोल. पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. तपासात तेजवानी सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा. मुंबईतल्या गोरेगावमधील विवेक ज्युनियर कॉलेजने मुस्लिम विद्यार्थिनींसाठी केली बुरखाबंदी. मुस्लिम विद्यार्थिनींकडून नाराजी व्यक्त. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन. एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार असल्याची गडकरींची लोकसभेत माहिती. मुंबईतल्या राणीच्या बागेत 1.5 महिन्यात 2 वाघांचा मृत्यू. शक्ती वाघापाठोपाठ शक्तीचा बछडा रुद्रचाही मृत्यू. वाघांच्या मृत्यूबाबत उच्चस्तरीय चौकशीची भाजपाची मागणी. जैन मुनी निलेशचंद्र कबुतरांसाठीचा लढा अधिक प्रभावी करणार. कबुतरखाने वाचवण्यासाठी उद्या निलेश मुनींकडून व्याख्यानाचं आयोजन. तर 7 डिसेंबरला जैन समुदायाचा मोर्चा. देशभरात इंडिगो फ्लाईटची सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा. विमानसेवा विस्कळीत झाल्याने इतर कंपन्यांचे विमान दर वाढले. विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका. या समाजामध्ये आतापर्यंत आपण बघितलंय काय पहिल्यांदा घडलंय किंवा असं नाहीये. अनेक असे मोठे लोक आहेत ज्यांनी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह केलेले आहेत, पण त्यांच्या विवाहाचे कोड कौतुक गायले जातात समजा, किंवा सामान्य माणूस जे म्हणतो, समाज म्हणतो, त्या समाजालाही त्याचं काही वाटत नाही. पण जेव्हा सामान्य कुटुंबात होतं तेव्हा त्याला छळलं जातं. समाजाचा हा ढोंगीपणा आहे का सर? अगदी बरोबर. म्हणजे ढोंगासाठी जर एखादा नोबेल पुरस्कार असेल तर तो महाराष्ट्राला दिला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. म्हणजे आम्ही हा महाराष्ट्र म्हणून आम्ही वाळवंटामध्ये सर्व समान आहेत म्हणून संतांसोबत नाचलो. आम्ही एकनाथांबरोबर गाढवाला पाणी पाजलं. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर महाडच्या चवदार तळ्याचं पाणी पिलो. आम्ही काळाराम मंदिरामध्ये गेलो. आम्ही महात्मा फुलेंच्या हौदामध्ये पाणी पाजलं. आम्ही बाबा आढावांबरोबर एक गाव एक पाणवठामध्ये चाललो. परंतु तरी सुद्धा महाराष्ट्राच्या स्वभावात काहीच बदल झाला नाही. या मराठवाड्यामध्ये नामांतराच्या 50 वर्षापूर्वीच्या दंगलीनंतर सुद्धा आमची मानसिकता आजही बदललेली नाही. 20 वर्षापूर्वी खैरलांजीतलं ते भीषण हत्याकांड, त्या प्रियांकावरचा अत्याचार आणि ते पाहिल्यानंतर असं वाटलं की आता आपण याच्यातून बाहेर पडलो. पण विलास, दुर्दैवानं आमच्या मानसिकतेमध्ये काहीच बदल होत नाही. आम्ही बोलताना फुलेशाह आंबेडकरांच्या खाली येत नाही. आम्ही संतांच्या समतेच्या खाली कुठलंही प्रवचन करत नाही. पण प्रत्यक्ष आमचा व्यवहार हा आहे. आणि यातला भयानक प्रकार असा आहे की सुशिक्षित ज्यांना आपण असं म्हणतो ते सर्वात त्याच्यामध्ये ढोंगी आहेत. आज मला सांगा, शिकलेले माणसं जातीच्या संघटनांचे सेक्रेटरी आहेत आणि जातीला समाज म्हणण्याची एक नवी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये आली. जातीच्या डबक्याला तुम्ही समाज कसं काय म्हणू शकता? सर्व जातींना ओलांडून जे बनतं त्याला समाज म्हणायला पाहिजे ना. पण जात जात म्हणायची लाज वाटते आणि म्हणून आम्ही जातीला आमचा समाज म्हणतो. तिथले वधूवर मेळावे असतील किंवा आज हे शिक्षक, प्राध्यापक किंवा वेगवेगळे सुशिक्षित लोक आपापल्या संघटनांच्या मेळाव्यांचे किंवा संघटनांचे पदाधिकारी होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो आमच्यामधला जो ढोंगीपणा आहे, या ढोंगीपणाला, आणि मला याला ऑनर किलिंग म्हणण्यापेक्षा शेमफुल किलिंग म्हटलं पाहिजे, एक लज्जास्पद किलिंग म्हटलं पाहिजे. आणि जातीची ही जी डबकी आहेत, म्हणजे जातीच्या ज्या अस्मिता आहेत, या अस्मिता जितक्या टोकदार होतील आणि स्त्रीकडे पाहण्याचा जो वस्तुरूप दृष्टिकोन आहे की आमच्या घरातली मुलगी, म्हणजे ज्याप्रमाणे स्वयंवर किंवा ज्याप्रमाणे स्त्रिया पळवल्या जायच्या राजस्थानमध्ये इकडे, तर स्त्रीकडे जोपर्यंत तुमचा वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन कमी होत नाही की ही माझ्या घरातली आहे आणि हिनं माझ्या पद्धतीनेच लग्न केलं. पण मी शेवटी फक्त आगरकरांचा उल्लेख करतो. आगरकर एका ठिकाणी असं म्हणतात की जे लग्न मुलं आणि मुली स्वतःहून स्वतःचं लग्न करत नाही ते सगळे लग्न बालविवाह ठरवले पाहिजेत. आणि म्हणून आगरकरांच्या निकषावर आज
आपण ज्या प्रकारचे अरेंज मॅरेज करतोय ते सगळे बाद ठरतात आणि म्हणून स्वतःला हे केलं पाहिजे. आणि याच्यातला मला भारतीय राज्यघटनेचा मुद्दा वाटतो की कलम 14, कलम 15, कलम 21, कलम 39 ही सगळी कलम व्यक्ती स्वातंत्र्याची आणि भेदभाव विरोधाची कलम आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचं उल्लंघन असल्यामुळं बरोबर. जोपर्यंत तुम्ही पोलीस तक्रारीमध्ये म्हणजे खरंय सर. आशाताईंनी हा समाज, आपण सगळे, मी समाज जेव्हा म्हणतोय तेव्हा सगळ्यांना मी त्याच्यात गृहीत धरतोय. ज्या समाजामध्ये स्वयंवरासारखी परंपरा होती, ज्याचा समर्थन करणारा हा समाज होता, मग आज खांडोळी करण्यापर्यंत तो का जातोय? त्याचं मूळ कशात आहे? का असं घडतंय? भारतीय परंपरेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य हे प्राचीन भारतात सुद्धा काही प्रमाणात आपल्याला दिसतं. पण त्या परंपरेला छेद देणारी चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था ही संबंध समाजात निर्माण झाली आणि जाती जातीच्या भिंतीमध्ये माणसावरती बंधन आली, माणसाच्या आकांक्षा, इच्छा आकांक्षावरती बंधन आली आणि त्यामुळं अशा प्रकारचं पशुत्व आणि क्रौर्य हे निर्माण होत आहे. जाती व्यवस्थेसारखी क्रूर अशा प्रकारची पद्धती जगात कुठेही दिसत नाही. हे क्रौर्य हे अत्यंत भयानक आहे आणि हे केवळ स्त्री पुरुषापुरतं मर्यादित नाही, तर सर्व समाजालाच हे लागू आहे. आणि म्हणून अशा प्रकारची हे क्रौर्य आणि क्रूर घटना ही जी घडते आहे, या संदर्भात मारेकऱ्यांचा मी निषेध करतो. मारेकऱ्यांना त्वरित शासन व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पण ज्या काळामध्ये धर्म हा आक्रमक झालेला आहे, धर्म हा धर्माची मूळ शुद्ध भूमिका सोडलेला आहे, धर्म क्रूर झालेला आहे, धर्म आपला मूळ हेतू गमावून बसलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये संबंध वातावरण, राजकारण, धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण धार्मिक प्रभावानं प्रेरित झाल्यानंतर संबंध समाज व्यवस्थेमध्ये अशा घटना घडणारच. हा पारंपरिक अशा प्रकारचा भाग आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जातीय अस्मिता जेवढ्या टोकदार होत आहे, धार्मिक अस्मिता जेवढ्या टोकदार होत आहेत, तेवढी माणसं जास्त टोकारचा निर्णय घेत आहेत, टोकाला पोहोचतायत. बरोबर सर? माणसाचा बळी घेतल्या जात आहेत, माणसाची बळी घेतले जात आहेत. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा पडलेली आहे. आणि म्हणून संबंध सामाजिक दृष्ट्या हे संबंध व्यक्ती स्वातंत्र्याची संविधानात्मक अशा प्रकारची बूज राखण्याची गरज, संविधानाचं शिक्षण, प्रशिक्षण, संविधान तिरंगा जसा घरघर पोचवावा तसा संविधान सुद्धा घरघर पोचलं पाहिजे. कारण संविधानामध्ये समता आहे, बंधुता आहे, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आहे. ज्या स्वातंत्र्याचा उद्घोष आपण गेली 75 वर्ष करतो आहोत, त्याच व्यक्ती स्वातंत्र्याला गळ्याला छेद लावलेला आहे. आज त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य नाही. बौद्ध आणि हिंदूचं लग्न का होऊ शकत नाही? कारण आर्य समाज इथे परंपरेमध्ये आंतरजातीय विवाह लावणार आहे. बाबासाहेबांनी आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलं, गांधीतल्या महात्म्यांनी आंतरजातीय विवाहाचं समर्थन केलं. अनेक प्रकारची मोठी परंपरा आंतरजातीय विवाहाची आहे आणि आंतरजातीय विवाह केल्याशिवाय समता ही खऱ्या अर्थानं नांदणार नाही. हा समता निश्चित जर देश करायचा असेल तर आंतरजातीय विवाह हाच एकमेव अशा प्रकारचा मला उपाय आहे. एक मुद्दा याच्यातून की ताई, गेली अनेक वर्ष खोट्या प्रतिष्ठेपायी गेलेले हे बळी महाराष्ट्र पाहतोय. जे लोण आतापर्यंत उत्तरेतल्या खाप पंचायतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं, ज्या अशा प्रकारच्या हत्या करायला प्रोत्साहित केल्या जायच्या, हा पुरोगामी महाराष्ट्र आज असे मुर्दे पडताना का पाहतोय? त्याच्या मागचं कारण काय वाटतं तुम्हाला? जातीची प्रतिष्ठा इतकी मोठी झाली का? जाती अंताची लढाई अपेक्षित असताना प्रतिक्रांती सुरू आहे अशीच आमची भावना आहे. मोठ्या प्रमाणावर जातीय आणि धार्मिक ज्या पद्धतीच्या अस्मिता वाढवल्या जातात, राजकारणाच्या पातळीवरती सामाजिक चळवळी क्षीण होत चाललेल्या आहेत. आम्ही ज्या वेळेला, म्हणजे मी सुद्धा तब्बल वर्षभर लढाई लढावी लागली ज्या वेळेला आम्ही निवडलेल्या जोडीदाराशी आम्हाला लग्न करायची इच्छा झाली त्यावेळेला. आणि त्यावेळेला आमच्या पाठीशी संस्था, संघटना आणि आमचे मेंटॉर जे हा विचार आम्हाला सांगत होते ते आमच्या पाठीशी उभे राहिले. अनेक अशी कुटुंब, जवळजवळ 200 लग्न मी संघटनेच्या आणि संस्थेच्या माध्यमातून लावली आणि आजही मी त्यांचं माहेर आहे.
ती माझी नातवंड आजही माझ्या घरी येतात. त्यातल्या काही जणी अजूनपर्यंत सुद्धा माहेरी जाऊ शकलेल्या नाहीयेत, खास करून आंतरधर्मीय लग्न केलेल्या मुली. पण आजच्या तारखेला अशा पद्धतीची सपोर्ट सिस्टीम जी चळवळीतून आमच्या पाठीशी उभी राहत होती, त्या चळवळी एनजीओकरण झाल्यामुळे क्षीण झाल्या आणि त्याच वेळेला धर्मांध जातीअंध राजकारण वाढलं. त्यांच्या मताच्या अधिकारासाठी या पद्धतीचं पोलरायझेशन करणं हे काही संस्था संघटना काहींचं छुपं आणि काहींचं उघड असं राजकारण बनलं आणि त्याच पद्धतीने हा सांस्कृतिक दहशतवाद मोठ्या प्रमाणावर फोफावतोय आणि दरम्यानच्या काळात आर्थिक परिस्थिती एवढी बदललेली आहे की तुम्ही कितीही म्हणालात तरी जातीच्या या भिंती तुम्ही आता टिकवू शकत नाही. मोठ्या प्रमाणावर आयटी मध्ये असेल, वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये असेल, ठिकठिकाणच्या शैक्षणिक संस्थांमध्ये असेल, हॉस्टेल्समध्ये, पीजी मध्ये राहून लाखोच्या संख्येने विद्यार्थी एकत्र येत आहेत आणि एकत्र शिक्षण घेत आहेत. त्यांचं प्रेम होणं हे ऑब्वियस आहे, म्हणजे खूप नैसर्गिक आहे. त्यामुळे फक्त चिंता अशी आहे की तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचं जातीय धार्मिक राजकारण करून भिंती आखण्याचं आणि पोलराइज करण्याचा प्रयत्न केला आम्ही अडल्ट लोकांनी, आमच्या जनरेशननी, तरी हे थांबणार नाहीये. फक्त माझी चिंता अशी आहे आचल सारख्या किंवा आचलच्या सक्षम सारखे बळी जाऊ नयेत आणि त्याच्यासाठी आम्हाला एक सपोर्ट सिस्टीम उभी करावी लागणार आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच वेळेला ऑनर किलिंगची 2010 मध्ये आम्ही ऑनर किलिंगचं बिल आणलं होतं. त्याच्यासाठी आताच्या त्या शक्ती बिलासारख्या त्यावेळेलाही आम्ही भांडलो होतो. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्येही हे बिल पेंडिंग आहे, खाली सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडेही हे बिल पेंडिंग आहे. कारण केवळ 302 म्हणजे ज्याला आता भारतीय न्याय काय नवीन आलेल्या ह्याच्याप्रमाणे वेगळी कलम लावून आता केवळ आयपीसी किंवा बीएनवाय असं लावून चालणार नाही. तर त्याच्यासाठी जाणीवपूर्वक जे असे उचकवतात, म्हणजे आता त्या मुलाला काय म्हटलं, त्या भावानं काय म्हटलं, इथे पोलिसांनी उचकवलंय, त्यामुळे ते पण कॉन्स्पिरसीचा भाग आहेत. बरोबर, त्यांच्यावर पण त्याच्यासाठी गुन्हा कायदा दाखल व्हायला पाहिजे. असायला हवा असं तुम्ही म्हणताय. याच्यासाठी सक्षम असा कायदा, ऑनर किलिंग म्हणजे तो शब्द मला फारसा आवडत नाही, पण खोट्या प्रतिष्ठेपायी ज्या पद्धतीने उचकवलं जातं, हा. बहिष्कृत करण्याची भीती असते, समाजातून बाहेर टाकण्यात जाण्याची भीती असते, त्याच्यासाठी जे लोकांनी ऍक्टिव्हली काही शब्द उच्चारले असतील, काही उचकवणं केलं असेल, तर हा. त्यांना पण या कॉन्स्पिरसीचा भाग करून बरोबर. त्यांच्या इतकाच गंभीरपणे त्या ठीक आहे, कायद्याखाली घेतलं सक्षम पाहिजे. कायद्याची असा आवश्यकता बिल आहे असं तुम्ही पेंडिंग आहे. म्हणताय, पण मला थोडं मुळाकडे जायचं आहे. म्हणून